नमस्कार. आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अक्षय तृतीया हा सण दिनदर्शिकेतील हिंदू दिनदर्शिकेतील 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. हा वैशाख शुक्ल तृतीयेला हा सण येतो. तर त्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात असं वेगवेगळ्या प्रकारचं जेवण बनतं. तर मी आमच्या घरात जो आज स्वयंपाक केला आहे तो तो शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे. त्यासाठी मी आज पुऱ्या बनवलं, नारळाचं दूध, शिरवाडे, पनीरची भाजी, पुलाव आणि सुक्या बटाट्याची भाजी बनवली. सुक्या बटाट्याची भाजी आणि आपलं पनीरची भाजी, शिरवाळे, नारळाचं दूध हे सगळं मी ऑलरेडी आपल्या चॅनेलवर शेअर केलं आहे. त्याच्या लिंक मी तुम्हाला सोबत देत आहे. आता मी हे ज्या पुऱ्या बनवल्या ते गव्हाचं पिठात 1 चमचा साखर घालून त्याचं घट्ट पीठ मळून त्याच्या मी ह्या पुऱ्या बनवल्या आहेत. अशा प्रकारच्या पुऱ्या त्या मग तेलकट होत नाहीत आणि छान फुगतात बघा. आपणा सर्वांसमोर विनंती आहे, जर आपण रश्मीजीत किचन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. अशा प्रकारे आपल्याला ह्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. बघा छान दिसत आहेत ना पुऱ्या. तुम्ही बरेच जणं ह्याच्यात मैदाही घालतायत, पण आपण मला वाटतं महाराष्ट्रीयन लोकं हे गव्हाच्या पिठाच्याच बनवतात आणि त्या खरं हेल्दी आहेत. मैदा आपण शक्यतो वापरतच नाही. हो ना. आता आपण बनवायचे आहे पुलाव. तर पुलावसाठी आपण तेल गरम केलं. तेल गरम झालं चांगलं की आपल्याला घालायचं आहे जिरं. हे आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि मी आता 1 वाटीचाच पुलाव बनवते आहे. नंतर आपण अख्खा गरम मसाला जो तुम्हाला आवडतो तो तुम्ही घालू शकता. मी दालचिनी, तमालपत्र, काळी मिरी आणि लवंग घातले आहे. तो जरा व्यवस्थित परता. त्याच्यानंतर आपल्याला घालायचा 1 मोठा कांदा बारीक चिरलेला, तो व्यवस्थित परतायचा आहे. त्याचा कच्चा वास जाईपर्यंत, कारण आपल्याला पुन्हा शिजवायचंच आहे. त्याच्यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट जी आहे ते 2 चमचे घातले आहे. ह्याचा पण कच्चा वास जाण्याइतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण त्याला परतून घेतलं. आता आपल्याला घालायचं आहे हळद अर्धा चमचा आणि गरम मसाला 1 चमचा. यात आपण मिरची पावडर घालत नाही. तर आपण हा जो आहे हा माझा गरम मसाला आहे. हा 1 गरम मसाला मी त्याच्यात टाकला. ह्याच्यावर आपल्याला लगेच टॉमॅटो टाकायचा आहे. हा 1 मोठा टॉमॅटो मी चिरला आहे. हा व्यवस्थित त्याच्यावर परतून घ्यायचा. हा परतून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून तो नरम करायला द्यायचा आहे. तर आपण झाकण ठेवलं आणि हा टॉमॅटो आपण नरम करून देतो आहे. नंतर आपण याच्यात दही घातलं. दही 2 चमचे मी घातलं आहे. ते व्यवस्थित परतायचं. दह्यामुळे ना आपल्याला पुलावचं टेक्स्चर छान होतं. म्हणून आपण दही अवश्य घाला. आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही घालू शकता. मी ते फ्लॉवर, गाजर, बीन्स, मटर असं घातलं आहे. आणि जेवढं आपला तांदळाचं प्रमाण आहे ना, तेवढंच आपल्या भाजीचं प्रमाण असलं पाहिजे. त्यानंतर काजूही घाला. काजूमुळे भाजीची चव म्हणजे आपल्या ज्या पुलावाची चव अजून वाढते. ते पण परतवा. नंतर थोडंसं मीठ घाला. कारण या भाजीला लागलं पाहिजे ना, त्याच्यासाठी आपल्याला आताही मीठ घालायचं आहे. ते व्यवस्थित परतून झाल्यावर आपल्याला हा जो तांदूळ आहे तो मी अर्धा तास पाण्यात भिजवून नंतर आपल्या चाळणीवर निथळत ठेवला होता. असा हा तांदूळ आपल्याला हळुवारपणे हा परतायचा आहे, नाही तर तुटू शकतो ना म्हणून. अशा प्रकारे मी परतून घेतला. आता आपल्याला ह्याच्यात ना अ, आपण जर 1 वाटी आपला तांदूळ असेल तर 1.5 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. ते पाणी तुम्ही गरम, गार कसंही घाला आणि ते व्यवस्थित मिक्स करा. हे बघा अशा प्रकारे आपण मिक्स केलं. त्याच्यानंतर आपल्याला आता घालायचं आहे मीठ. आता हे पाण्याची टेस्ट घेऊन बघा, कारण आपण थोडं अगोदर मीठ घातलं आहे, त्यानुसार आपल्याला आता मीठ घालायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर व्यवस्थित ते आपल्याला मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. सुरुवातीची 10 मिनटं आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला ह्याच्यात 1 चमचा तूप घालायचं आहे. तुपामुळे ना पुलावाचा टेस्ट आणखीन वाढते. नंतर आपण पुन्हा झाकण ठेवलं आणि बघा 10-15 मिनटानंतर मंद गॅसवर आपला हा पुलाव छान तयार झाला. कसा दिसतोय पुलाव? तुमच्या घरी पण आज अक्षय तृतीयेला काय स्वयंपाक बनला हे कमेंट करून जरूर कळवा. आणि तुम्हा सर्वांना अशाच रेसिपीज माझ्या आवडत असतील तर अजून काही माझ्या रेसिपीज करून तुम्हाला बघायच्या असतील तर मला जरूर कळवा. मस्त का स्वस्त राहा. धन्यवाद.